शासकीय काम म्हटलं की चक्रा माराव्या लागतातच असे सामान्यतः म्हटले जाते। असाच एक प्रकार मूर्तिजापूर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाबतीत घडला आहे। या कार्यालयात गेली 5 वर्षापासून चक्रा मारूनही न्याय न मिळाल्याने अखेर कंटाळलेल्या ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील माणा येथील रहिवासी असलेले उद्धव कोकणे यांना गावातीलच सीट नंबर 5 मधील प्लॉट नंबर 46 व 50 वडलोपार्जित प्लॉट मिळाला आहे। याबाबत न्याय मागण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अकोला येथे सदरचे प्रकरण दाखल होते। यावर अधीक्षकांनी दिलेल्या निर्णयावर 1970 नुसार सदोष असलेले निर्णय रद्द करण्याचे आदेश उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मूर्तिजापूर यांना दिले आहेत। मात्र विरोधकांच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना संगमताने काहीतरी देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने संबंधितांना आजपर्यंत ही या संदर्भात आदेश मिळालेला नाही। यावरून संबंधित विभागाने वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करत केराची टोपली दाखवल्याचं स्पष्ट होते। वारंवार चक्रा मारून न्याय मिळत नसल्याने सरकारी काम आणि अनेक वर्ष थांब ही मन या ठिकाणी खरी होताना दिसत आहे। त्यामुळे या भूमी अभिलेख कार्यालयात न्यायासाठी पायदानी घासून कंटाळलेल्या उद्धव कोकणे यांनी शेवटी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। जो आत्मदहनाचा जो पाऊल उचललेला आहे मी, कारण मी ज्या जागेवर स्थित होतो कमीत कमी माझे आजोबा पणजोबापासून ज्या जागेवर आहोत त्याच जागेवर राहत आहो आणि माझ्या हितशत्रूंनी असे माझ्या तक्रारी केल्या की ही माझी जागा हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत। ही केसेस चालल्या। मूर्तिजापूर येथील SDM साहेबांनी मला आदेश दिले की बाबा हे ज्या जागेवर आहे त्या जागेवर स्थित आहे, याचं अपील आपण अधीक्षक अकोला यांच्याकडे करायचं। अधीक्षकांकडे मी अकोल्याला अपील केलं, ते अपील निर्णय माझ्या इकडून लागलेला आहे आणि उप अधीक्षक कार्यालय मूर्तिजापूर यांच्याकडून मला हा त्रास कमीत कमी 5 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून होऊन राहिला। कारण अधीक्षकांनी यांना जे 1970 चे जे निर्णय होते ते चुकीचे होते, ते रद्द करण्याचे सांगितले उप अधीक्षक मूर्तिजापूर यांना। यांनी विरोधकांशी संगनमत करून अजूनपर्यंत ते निर्णय रद्द केले नाही। आयुक्तांचा सुद्धा आदेश त्यांना, उपसंचालकांचा अमरावती आदेश भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांना आहे की विरोधकांनी मला टोचून बोलले की मी जेट सुद्धा खरेदी करू शकतो असे मला टोचून बोलले। या टोचून बोलण्यावरून मी त्यांना असे आपल्याला सांगितले।